सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या त्वरित नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। चला पुढे घ्या, पुढे घ्या। चला पुढे घ्या। तुपे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं चला बसा। नानाभाऊ योग्य नाही। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। हे चुकीचं आहे। अध्यक्ष महोदय, गुरु शिष्याच्या नात्याला काळीला फासलं जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय। गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आलेलं आहे। आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान बबनराव लोणीकरांच्या विधानावरून विरोधकांनी सरकारला घेतलेले शेतकऱ्यांची माफी लोणीकरांनी मागावी यासाठी म्हणून विरोधक आक्रमक झाले। यावेळेला नाना पटोले थेट अध्यक्षांच्या समोर येऊन संताप व्यक्त करत होते। त्यावेळेला त्यांचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलेले। चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, खाली उतरा। काय चाललंय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे। तुम्ही खाली बसा। सभागृहाचं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।